बरं, कुणाला काही प्रश्न आहे? मॅडम मला पडलाय प्रश्न. तुम्हाला पडणारच की, विचारा. होय मॅडम, पुढच्या बी परीक्षेत एवढा अवघड प्रश्न असणार होय? नाही म्हणजे इंग्रजी आमच्या डोसक्याच्या बाहेरचा आहे व. हो, पण असं बोलून कसं चालेल? आता समज उद्या तू परदेशात नोकरीसाठी गेलास, तर तिथं तुमची ही मराठी किंवा घाटी हिंदी चालणार नाही ना. तिथं तुम्हाला इंग्लिशच बोलावं लागेल. पण मॅडम, अहो आपल्या इकडच्या पोरसने आपल्या गावातल्या गावात नोकऱ्या मिळणार, आणि मग असं बाहेरच्या गावात नोकरी कोण देणार आहे? हा इथं 10वी ड मधनं 10वी अ मध्ये याचं म्हणलं तरी एवढा ताप होतोय, आणि आपल्यासनी असं अमेरिकेला कोण जाऊन देईल? कुणी जाऊ देणार नाही, पण तुम्हाला जावं लागेल. आणि आता कितीतरी विद्यार्थी स्कॉलरशिप मिळवून जातातच की परदेशात शिकायला. आणि तुम्ही स्वप्नच मोठी बघितली नाहीत तर इथेच अडकून राहाल. पण मॅडम, आपण जर बाहेरच्या देशात जाऊन काम केलं तर मग त्याचा फायदा त्यांच्या देशाला होईल. मग आपल्या देशाचं काय? नोटीस नोटीस. बरं झालं मोरे काका तुम्ही आलात. आता जंगम सरांनी पाठवले की यावंच लागतंय की. पण का हो मॅडम? काही नाही, या मुलांना असे प्रश्न पडतात ना की माझ्याकडे त्याची उत्तरं नाहीत. आवडलंय चाबरी आहे ती. मला बी नका तसलं प्रश्न विचारून भांडण सोडते ती. तुम्ही नका लक्ष देऊ, तुम्ही आपली नोटीस वाचा. बरं, मराठीत आहे? अहो मराठीत आहे म्हणजे? तुम्हाला काय वाटलं माझं मराठी कच्चं आहे? तसं नाही. अहो मराठीत शाळेत शिकली आहे मी. हा हा. कसली नोटीस आहे मॅडम? दम काढ की व्हायचं, मॅडम वाचतात ना. अरे विचारलं आपलं बिचारीनं, तू गप ऐक की. बरं ऐका. सर्व विद्यार्थ्यांना कळवण्यात येते की डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्ताने दिनांक 5 सप्टेंबर हा दिवस देशभरात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याही शाळेत दरवर्षी हा शिक्षक दिन साजरा केला जातो. तसाच यंदाही साजरा केला जाणार आहे. या दिवशी विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून दुपारपर्यंतचे सर्व तास घ्यायचे. तसेच जे विद्यार्थी यात भाग घेतील त्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश न घालण्याची मुभा देण्यात आली आहे. तरी ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचे आहे त्यांनी आपली नावं मुख्याध्यापक सरांकडे द्यायची. नावासोबतच आपण कोणता विषय शिकवणार हेही सांगायचं आहे. आपले नम्र जंगम सर, मुख्याध्यापक रामचंद्र वाडेवाले विद्यालय. पण मॅडम, आम्ही मॅडम व्हायचं की सर? अगं, मुलींनी मॅडमच व्हायचं की, सर कसं होणार? तसं नाही, म्हणजे मॅडम कमी आहेत ना शाळेत म्हणून म्हणतात. तरीही मॅडमच व्हायचं. बरं, नोटीस कळली आहे ना सगळ्यांना? बर, जे विद्यार्थी आता शिक्षक म्हणून भाग घेणार आहेत त्यांनी आपापली नावं दुपारपर्यंत मुख्याध्यापक सरांकडे द्या. ठीक आहे? काय चाललंय रे मधुकर? अहो सर, ते पेन खाली पडलं होतं ते आणाय गेलेलो. अरे पण त्या अभिजितला द्यायला लावायचं ना मग. अहो ह्याला कशाला ताप, म्हणून म्हणलं मी जाणतो. बघा हे पेन. अरे ते पेन्सिल आहे बावळटा. होय, बघा हे पेन. बसा, लई छान आहेस. विज्ञान भाग 1 ची पुस्तक काढा सगळ्यांनी. पान 62. आता नक्की चिठ्ठी तिच्याकडेच गेली नाही म्हणजे केवढा वैनगरी केली तर गोळ वय. जर चुकून जरी तिच्याकडे गेली असली ना तर समजा तरी माझा मार खाणार असतो. अरे काय विचार करेल ती माझ्याबद्दल? डायरेक्ट तिच्या हातात द्यायची नव्हती का? केव्हा पडली काय? चिठ्ठी कोणी दिली हे कळू नये म्हणून चिठ्ठीला नाव बिघडलं आणि हातात दिल्यावर कळणार नाही. 1 नंबर तर हुबला काहीच. बरं ऐक, तू तिच्याकडे बघून हस आणि समजा ती तुझ्याकडे बघून हसली तर चिठ्ठी तिच्याकडे गेल्या.